शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, चौकीदार होते हैं। हमारे किसानों की फसल गई, वादे पे वादे, झूठे वादे, जंगली जानवर से हमारा पूरा खलास हो गया। किसानों का जब फसल आती 3500 रुपए सोयाबीन का रेट, 6000 रुपए कपास को, आज सबका साहब 10,000 रुपए कपास को हुआ है और सोयाबीन का रेट 7,000 रुपए। ये नंगा सरकार है। जब काश्तकार किसान एकजुट रहो, एक साथ में रहो और उद्धव ठाकरे के साथ में, शरद पवार के साथ में और सबका साथ के साथ में, सब साथ में बैठो साहब, तुम साथ में बैठो साहब, तुम बटोरा मत करो, तुम बटोरा मत करो। सर्वांना घ्यायची आहे। सरकार जर तुमच्याकडे बघत नसेल, सरकार जर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमची हक्काची कर्जमाफी तुम्हाला मिळणार नसेल, तेव्हा नुकसान हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे असणार आहे। त्यामुळे हा लढा तुमचा आहे। आता कुठला इलेक्शन नाही, आता कुठला प्रचार नाही, पण हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कशाला रस्त्यावर आलेले, हे तुमच्यासाठी आलेले। जर आमदारांच्या नेत्यांचं त्या ठिकाणी ऐकलं जात नसेल तर शेवटी तुमचंच त्या ठिकाणी ऐकलं जाणार आहे। पण 4-5 लोक लढून काही फायदा नाही।
लढायचं असेल तर त्या ठिकाणी एकत्रित तुम्हाला सगळ्यांना लढावं लागणार आहे. त्यामुळे एकजूट असेल तर तुम्हाला न्याय मिळणार आहे. 5 रुपयाला कांद्याचा भाव असताना आपण सर्वांनी मिळून आंदोलन नाशिकला पुण्याला केलं, 4 आंदोलनं केली. आज भाव कांद्याचा 4 रुपये किलोवरनं आता 30 रुपये किलोवर आलाय. कोणाचा फायदा झाला? आणि आजचं आंदोलन सर सगळ्यात विनाआट शेतकऱ्याची कर्जमाफी पदरात घेऊनच आपल्याला पार पडायचंय. त्याच वेळेस इथून उठायचंय. या लढणाऱ्या नेत्यांच्या आपल्याला पाठीशी खंबीर उभा राहायचंय. त्यांनी लढायला घरातून निघण्याची तयारी. मोर्चा आहे. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील शेतकरी उपस्थित आहे. त्या निमित्तानं आपल्याला या सरकार दरबदरी सरकार करून आपला 7/12 कोरा करायचा आहे. इतक्या जाचकाठी आहे. आपण त्या पद्धतीनं आपापल्या तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगितलेलं आहे. लढायचं नाही, लढायचं या पद्धतीनं सर्वजण जागरूक राहा एवढं त्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि थांबतो. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण अधिवेशनामध्ये चर्चा सुरू होण्यासाठी थांबलो. आंदोलनामध्ये आपली साथ द्यायला, आपली वेदना ऐकून इथे आलेले आहात आणि आपण सर्व त्यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येमध्ये आज उपस्थित आहात. मला वाटतं या देशामध्ये नारा होता जय जवान जय किसान, आणि जोपर्यंत आपल्या देशाचा पंतप्रधान आहे. आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशच ठेवणार आहे. काय घेऊन घेतो राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षकुमार दादा सत्तार, आपल्या जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे खासदार मान्य कल्याणराव काळे साहेब, व्यासपीठावरील सर्व आघाड्याचे आणि सर्व नेते मंडळी आज सर्वांना घ्यायची आहे. सरकार जर तुमच्याकडे बघत नसेल, सरकार जर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमची हक्काची कर्जमाफी तुम्हाला मिळणार नसेल, तेव्हा नुकसान हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे असणार आहे. त्यामुळे हा लढा तुमचा आहे. आता कुठलं इलेक्शन नाही, आता कुठला तिथं प्रचार नाही, पण हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कशाला रस्त्यावर आलेले? हे तुमच्यासाठी आलेले. जर आमदारांच्या नेत्यांचं त्या ठिकाणी ऐकलं जात नसेल तर शेवटी तुमचंच त्या ठिकाणी ऐकलं जाणार आहे. पण 4-5 लोक लढून काही फायदा नाही. लढायचं असेल तर त्या ठिकाणी एकत्रित तुम्हाला सगळ्यांना लढावं लागणार आहे. त्यामुळे एकजूट असेल तर तुम्हाला न्याय मिळणार आहे. 5 रुपयाला कांद्याचा भाव असताना आपण सर्वांनी मिळून आंदोलन नाशिकला पुण्याला केलं, 4 आंदोलनं केली. आज भाव कांद्याचा 4 रुपये किलोवरनं आता 30 रुपये किलोवर आलाय. कोणाचा फायदा झाला? आणि या महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न प्रिय रोहितदादा पवार, आपले खासदार महोदय तथा सर्व
काळेसाहेबांच्या समेतच सर्व तिन्ही पक्षाच्या आदरणीय नेते मंडळी, मी चांदवडला नरेंद्र मोदींना दलिंदर म्हटलं, चुकलं का माझं? नरेंद्र सिलेंडर आणि नरेंद्र आता दलिंदर म्हटल्यावर आग लागली, जीभ घसरली, शिव्या दिल्या. आता दलिंदर ही काही शिवी नाही, हे लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? दलिंदर हे पनोतीचं लक्षण आहे. मांजर आडवी गेली की जे होतं ते 12 वर्षापूर्वी एक दलिंदर माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान झाला आणि शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, महिलांच्या, तरुणांच्या, मध्यमवर्गीयांच्या सगळ्यांच्या नशिबी कुठेतरी गोटा आला आणि या देशाला प्रगतीच्या उलट्या दिशेने घेऊन जाण्याचं काम हे नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाचा थेट संबंध जो आहे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने आहे, भारताच्या आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने आहे. आणि आपला पंतप्रधान जो आहे हा अमेरिकेचा जो ट्रम्प तात्या आहे त्याच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. ट्रम्पनं म्हटलं स्टँडअप तर येडं उभं राहत, त्यानं म्हटलं कमॉन ते लुकू 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 चालत चालत जात, त्यानं म्हटलं गेट आउट तो पाय लावून पळून जात. त्यामुळे ते ट्रम्प बोले आणि मोदी आले, ट्रम्प बोले मोदी डुले. ही अशी एकंदरीत आपल्या देशाची परिस्थिती आहे. अमेरिकेच्या सोबत आपला करार झालाय, त्या करारामध्ये ते आणून त्यांचा माल बिना आयात शुल्क लावला आपल्या भारताच्या बाजारपेठेत उतरू शकतात. आणि आपल्याला आपला कांदा, कापूस, सोयाबीन, मका, डाळी, फळं घेऊन जायचे तर आपल्याला 18% जास्त 50% हा आता टेरिफ लागणार आहे. टेरिफ म्हणजे काय? तर टोल म्हणजे काय? तर दलाली. आणि मग हा दलाली जी आहे, दलाली कोण खाऊ राहिलं हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या देशाचा पंतप्रधान दलिंदर असल्यामुळे आता आपल्याला त्या दलिंदराला खाली खेचल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे करेंगे या, ऐकून आलं, करेंगे या अभी नाही तो, कारण आपला सातबारा कोरा करायला गेलाय. अडाणी आणि अंबानीला आपली सगळी संपत्ती देऊन टाकायची, आपल्या वावरातले पिकं देऊन टाकायचे. हा एकंदरीत धंदा हा मोदींच्या माध्यमातून सुरू आहे. उनको दाम नहीं, ऋण माफी का कोई उसका घोषणा के बाद उसका कोई अभी तक उसका फायदा मिला नहीं. और इसके चलते हुए आसमान के साथ साथ सुल्तान भी हम पर खफा है. और आने वाले साल में अकाल होने के साथ साथ फसल की दाम को लेकर कायदा और सुव्यवस्था की स्थिति गणतंत्र धोखे में इन तमाम मुद्दों को लेकर आज पेपर लीक के साथ तो सभी मुद्दों को लेकर अम्बेडकर ट्रेड डील को लेकर हम यहाँ धरने पर बैठे हैं. भारी संख्या में पुलिस बंदोबस्त लगा हुआ है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. जी, दूसरी ओर दिल्ली में राहुल गांधी गैप के पोस्टर लगाए गए हैं, क्या कहेंगे आप? नरेंद्र सिलेंडर, नरेंद्र सिलेंडर, सिलेंडर भी गायब और नरेंद्र भी गायब. इस हकीकत को छुपाने के लिए और राम मंदिर की चोरी छुपाने के लिए ऐसे उत्पीड़न प्रोपेगेंडा के काम भारतीय जनता पार्टी कर रही है. जी, विक्टोरिया में आज प्रधानमंत्री है, क्या कहेंगे आप? लाखो शेतकरी वंचित राहणार आहे या कर्जमाफीपासून. जर त्यांना पुन्हा 1.5 लाख रुपये देऊन त्यांना 50,000ची कर्जमाफी मिळत असेल
मुख्यमंत्री साहेबांनी फोनवर बोलले आणि आपल्याला कार्यकर्त्यांना या पंढरपूरच्या कामामध्ये काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर आम्ही कधीतरी आम्ही होकार दिला तिथे आपल्याला सामान्य नागरिकांच्या तिथं आपल्याला सामान्य जे आपले वारकरी संप्रदायाचे लोक त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आपण आपली आणि आपली अपेक्षा होती सरकार आपल्याला बोलते पण पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा तुमच्या आपले सरकारचा खोटा बोलत असेल तो हे सरकार आणि शेतकऱ्याचा आणि मजुरांचा त्यामुळे या सरकारला आता इथे हजार पोलीस पाठवले त्याबरोबर 40 पोलिसांच्या गाड्या पाठवल्या हे आपल्याला गरजशाही करते त्यामुळे जर हे गरजशाहीचं करणार असतील तर मला असं वाटतं की आपण जे मला आंदोलन करायला हरकत नाही काय वाटतं तुम्हाला आम्ही इथं बसून जाणार सरकारला विनंती करतो काही झालं तरी तिथं आपण इथून हलणार नाही शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे अधिवेशन आता मुंबईमध्ये सुरू आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्याला झालाच पाहिजे आणि जोपर्यंत मुंबईला होत नाही तोपर्यंत आपण दोन हे जिल्ह्याचं आंदोलन असलं तरी उद्या जाऊन तुमच्या असा कसा देत नाही असा कसा देत नाही अरे नरेंद्र देवेंद्र करायचं काय नरेंद्र देवेंद्र करायचं काय चला जाऊ द्या मला दादा संघ मारून द्या चला दादा कावरे साहेब धन्यवाद चला सामने राहील की जवळपास 2 वर्ष तुमच्या सरकारने वेळेकडे होता का आणि या 2 वर्षामध्ये याच्या पहिले या महाराष्ट्रातल्या या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की सरकारवर सामने राहील की जवळपास 2 वर्ष तुमच्या सरकारने वेळेकडे होता का आणि या 2 वर्षामध्ये याच्या पहिले या महाराष्ट्रातल्या या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की सरकारवर विकत घेण्याचा पैसा हा शेतकऱ्यांचा पैसा आहे हा आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे आणि हे शेतकरी कर्जमाफीचा पैसा हे अशा प्रकारे गैर पद्धतीने गैरनीतीने आमदार विकत घेण्यावर वाया घालवत आहे मला या सरकारला ठणकावून सांगायचं आहे तुम्ही बघितलं जेव्हा जेव्हा कुठली क्रांती होईल पूर्वीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचं केंद्र आहे आणि कुठलीही क्रांती कुठलीही चळवळ छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरुवात होते आजचं हे आंदोलन याची ग्वाही देतं आजचं हे आंदोलन याचं साक्ष आहे की
की इथून उठलेली क्रांतीची ज्योत, इथून उठलेली क्रांतीची मशाल, ही मशाल विधान भवन मुंबई. नरेंद्र देवेंद्र करायचं काय? नरेंद्र देवेंद्र करायचं काय? चला जाऊ द्या मला. जाऊ द्या असं मला मारून द्या. मारून टाका पुढचं. चला मग. या बरं. दादा तावरे साहेब धन्यवाद. चला पण इसको आगे करती है. आमच्या शेतकरी बांधवांना न्याय भेटलाच पाहिजे. आमच्या शेतकरी बांधवांना न्याय भेटलाच पाहिजे. पण आता तुम्हाला अटक झालेली आहे, काय सांगणार? अटक झालेली आहे तुम्हाला? सरकार आमच्या उद्धरती ना म्हणून अटक करते ते. न्याय देते नाही सरकार. न्याय देऊ शकत नाही ते म्हणून आमच्यावर आम्हाला अरेस्ट करून घेऊन जाते. शेतकरी आंदोलनासाठी तुम्ही अटक झालेली आहे, काय सांगणार? हो, शेतकरी आंदोलन या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की सरकारवर मला सांगा, पंढरपूरला तुम्ही गेल्यानंतर खोटं तुम्ही बोलता का? मग पंढरपूरला आपण शांतते अन्नत्याग आंदोलन जेव्हा करत होतो तेव्हा सरकारचे अनेक नेते आले. काय नाव? महाजन साहेब तिथे आले. मुख्यमंत्री साहेबांनी फोनवर बोलते आणि आपल्याला काही शब्द दिला त्या पंढरपूरच्या माणूस की काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करू. आम्ही होकार दिला साहेब आपले आणि आपली अपेक्षा जय जवान जय किसान. हे जर अन्नत्याग आंदोलन असलं असतं तर आता आम्ही कदाचित मागे घेतलं नसतं. गेल्या वेळेस पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमच्याशी खोटं बोलले, पण हा रस्ता गेले 2 तास शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्याच्या हितासाठी मजुराच्या हितासाठी जो शेतकऱ्यांनी अडवला होता
अनेक लोकांनी, सर्वच लोकांनी जे ट्रॅफिक मध्ये अडकले होते त्यांनी सहकार्य केलं, त्यांचा आभार व्यक्त करतो. पण शेवटी ते सामान्य लोक आहेत. आमच्या आंदोलनाचा फटका सामान्य लोकांना जास्त वेळ बसू नये अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. त्यामुळे मंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उद्या 11:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही सगळे बसणार आहोत. आता तिथे ते काय करतात, काय बोलतात हे आपल्याला तिथे बघावं लागेल. कोणाशी बोलणं झालं आणि पुढची दिशा आता काय, योगायोग म्हणा का दुर्दैव म्हणा, ज्या व्यक्तीला आम्हाला फसवलं त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री साहेबांनी पुढे करून, म्हणजे महाजन साहेबांना पुढे करून तिथं आमच्याशी बोलायला सांगितलं. महाजन साहेब मुख्यमंत्री साहेबांशी बोलले. त्यानंतर उद्या 11:30 वाजता अधिवेशनामध्ये आपण बसूया असं आम्हाला सांगितलेलं आहे. इतर सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही बोलू. उद्या 11:30 वाजता आम्ही जाऊन बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. काय करतात, काय बघतात ते आपण बघू. शेवटी हे जे काय आम्ही केलं ट्रेलर होतं, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही करू शकतो. आमचा ध्येय एकच आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आमची भूमिका एकच आहे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे. सरकार जर घेण्याच्या तातडीचं असेल, नाहीतर कुंभकर्णासारखं स्वतःचं सोंग जर घेत असेल आणि मुद्दामून शेतकऱ्याला अन्याय करत असेल, त्याला खरं तर आम्ही काय करू. लोकांची खूप मोठी गैरसोय झाली असते आणि गरिबाची गैरसोय करणं हे आम्हाला कुठेही परवडत नाही, नाही तर आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे कुठेही जास्तपणे आडमुठापणा दाखवू नये अशी सगळ्यांची, शेतकऱ्यांची इच्छा होते. आणि जर आमच्यावर परत एकदा अन्याय झाला तर प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात इथे असणारे शेतकरी कायदा व सुव्यवस्था हातात घेतील आणि कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही मतदारसंघात, कुठल्याही जिल्ह्यामध्ये फिरून मात्र शेतकरी देणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. ठीक आहे दादा, थँक्यू थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.